आई झाल्यानंतर मी पहिल्यांदाच माझ्या छोट्या राधिकाला घेऊन माहेरी निघतेय. हा माझ्यासाठी खूप इमोशनल मोमेंट आहे. सासरहून निघताना थोडंसं भरून येतंय आणि दुसरीकडे माहेरी जाण्याचा आनंद. अगदी मिक्स इमोशन्स. घरातून निघायची वेळ आली, बॅग्स भरल्या होत्या, बाळ हातात होतं, पण मनात मात्र चलबिचल होती. सगळे आम्हाला निरोप द्यायला खाली आले होते. मी सगळ्यांना बाय केलं आणि गाडी सुरू झाली. मी पंकजकडे पाहिलं आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. आणि काही बोलायची गरजच नव्हती. माझ्या मनात जे चाललं होतं तेच कदाचित त्याच्याही मनात चाललं होतं. आई झाल्यानंतरचे हे पहिलेच दिवस आणि त्यातच आता काही दिवस त्याच्यापासून दूर जाणार होते. तो क्षण छोटा होता पण आयुष्यभर लक्षात राहील असा होता. बाळासोबतचा हा माझा पहिलाच प्रवास. गाडीसोबत माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. मी चांगली आई बनू शकेल ना? तिला प्रत्येक वेळी माझी गरज असते. सध्या मॅटर्निटी लीव्ह आहे, पण 6 महिन्यानंतर मी ऑफिसला जाऊ शकेल का? आणि गेले तर मी तिच्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकेल का? हे सगळे प्रश्न होते. भीती होती, पण एक गोड आनंदही होता आई झाल्याचा. कदाचित हीच आई होण्याची खरी सुरुवात असेल. जसजसं आम्ही शिवजन्मभूमी जुन्नरकडे प्रवेश केला, मनात एक वेगळीच ऊर्जा आली. आता हे फक्त माझं माहेर नाही राहिलं, तर आता हे माझ्या मुलीचं आजोळ झालंय. आम्ही पोहोचलो. गाडी घरासमोर थांबली. मी बाळाला घेऊन गाडीतून उतरले आणि पुढचं जे दृश्य होतं ते आयुष्यभर लक्षात राहील. घराच्या एंट्रन्सपासून सगळीकडे फुलांची आणि फुग्यांची सजावट. इतकं सुंदर स्वागत केलं होतं. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून घरी येताना सासरी पण असंच फुलांच्या डेकोरेशनने वेलकम केलं होतं. आणि आता इथे सगळीकडे इतकी स्पेशल ट्रीटमेंट. अगदी स्वप्नासारखं वाटत होतं. बेसमेंटपासून वरच्या मजल्यापर्यंत प्रत्येक कोपरा फुलांनी सजवलेला दिसत होता. फक्त माझ्यासाठी नाही, तर आमच्या छोट्या बाळासाठी सुद्धा. घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याआधी आमचं औक्षण केलं. ताईने भाकरीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून टाकला. माझी ताई, माझी आई आणि आमची लाडकी रिधिमा, तिघीजणींनी मिळून माझं आणि राधिकाचं स्वागत केलं. आरतीच्या ताटामधल्या ज्योतीत त्यांच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा आणि काळजीचा उजेड अगदी स्पष्ट दिसत होता. आणि आता आजी आजोबांच्या घरात तिचं पहिलं पाऊल पडत होतं. किती खास क्षण आहे हा. आईबाबांचं प्रेम नेहमीच खास असतं, पण नातवंडांसाठी त्यांचं प्रेम म्हणजे अगदी निराळंच असतं. पार्किंगच्या बेसमेंटपासूनच फुलांची सजावट सुरू झाली होती. जिन्याच्या प्रत्येक पायरीवर फुलांच्या रांगोळ्या होत्या. हे सगळं इतकं सुंदर होतं, इतकं प्रेमाने केलेलं होतं की मी अक्षरशः थक्क झाले. घराच्या एंट्रन्सला पोहोचल्यावर फुलांच्या पाकळ्यांनी लिहिलेलं तिचं नाव पाहिलं, राधिका. तो क्षण शब्दात सांगता येणार नाही. आई म्हणून माझं मन आनंदाने भरून आलं. घरात पाऊल टाकल्यावर सगळ्यात आधी मी तिला देवघरात नेलं. देवघरही फुलांनी सुंदर सजवलेलं होतं. माझ्या मुलीला पहिल्यांदा देवाच्या पायाशी ठेवताना मनात एकच प्रार्थना होती, तिचं आयुष्य सुखाचं, निरोगी आणि आनंदी असू दे. आणि मग माझ्यासाठी सगळ्यात मोठं सरप्राईज वाट पाहत होतं. माझ्या पप्पांनी स्वतःच्या हाताने बनवलेला हा सुंदर पाळणा. मला कल्पनाही नव्हती की ते असं काही तयार करत आहेत. हा सुंदर पाळणा इतक्या प्रेमाने, इतक्या काळजीने तयार केलेला होता. हा फक्त पाळणा नाही, तर तिच्या आजोबांच्या प्रेमाची पहिली भेटवस्तू आहे. तिच्या आजोबांच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि आशीर्वादाचा स्पर्श आहे. आता राधिका यात खेळते, झोपते आणि इतकी निवांत झोपते ते पाहून माझं मन भरून येतं. आणि मग रूममध्ये गेले तर तिथेही अजून एक सुंदर सरप्राईज. सगळीकडं फुलं, फुगे, पाकळ्यांनी काढलेल्या रांगोळ्या, बेडवर केलेलं डेकोरेशन. त्या फुलांवर मी माझ्या बाळाला हलकेच ठेवलं. तो क्षण माझ्यासाठी स्वप्नासारखा होता. हा दिवस, हे क्षण जसे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, तसे मी मनात कायमचे जपून ठेवले आहेत. माझ्या माहेरी केलेलं हे आमचं स्वागत, माझ्या मुलीची तिच्या आजोळची पहिली आठवण आणि माझ्यासाठी आयुष्यभराची भावनिक भेट. थँक्यू सो मच फॉर सच अ वंडरफुल गिफ्ट.